नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला धाराशिव आणि मोरुमजवळ कॉल आलेला आहे आणि आज आपल्याबरोबर ह्या भागातील सर्पमित्र आहे प्रदीप दादा गव्हाणे आणि त्याचबरोबर नागेश भाऊ. तर घरामध्ये साप आहे, सामान काढलं आहे आणि आम्ही येऊच तर आम्ही अक्कलकोट दर्शनासाठी गेलो होतो. येत्या त्यांना यांचा आम्हाला कॉल आला तर आम्ही 10 किलोमीटरवरून पोचलो. 10 किलोमीटरचं अंतर होतं आणि आतमध्ये साप आहे आणि आतमध्ये पाहू शकता त्यांचा छोटासा गोठा आहे तयार, कोंबडे वगैरे खोडे वगैरे आणि आतमध्ये साप. दादा कुठं दिसलं इथं ना, म्हणजे इथे पलीकडे गेलाय ना. जागे जाऊ तुम्ही पलीकडून थांबा. जर साप आला तर तुम्ही इथं कोपऱ्यात रेस्क्यू असा नाही ना. हे काढू नका. ह्याच्यात गेलाय ना. साप किती छोटा आहे का मोठा आहे, कलर वगैरे कसा आहे? पूर्ण ब्लॅक आहे. तर दादा म्हणतात पूर्णपणे जो साप आहे तो पूर्णपणे ब्लॅक आहे. आता आपण पाहूया कोणता साप आहे ते. इथं आहे का? ह्याच्यात का? हो, या लाकडांमध्ये गेलेलं आहे तर म्हणतात. गावाकडं ग्रामीण भागामध्ये आपला जो शेतकरी वर्ग असतो त्यांनी काळजी काय घेतली पाहिजे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. की ज्यावेळेस आपण जी लाकडं आहे ती काय करतो चुलीसाठी, पाणी तापवण्यासाठी किंवा जाळण्यासाठी बाहेर काढतो, त्यावेळेस काय होतं थोडीशी काळजी घ्यायची. कारण पावसाळा चालू आहे आणि पावसाळा चालू असल्या कारणाने जे साप आहेत ते काय करतात गरमीसाठी अशा ठिकाणी आणि उंदीरसाठी त्याचा होल नाही पाहिजे खाली. साप इथं तिथं बसलेलं आहे तुम्हाला इथून हां. हे एक धामण जातीचा बिनविषारी साप आहे. शेपटी कुठंतरी अडकून कट झालेली दिसते. शेपटी जाळीदार आहे, तिकडून पुढून आपण त्याला रेस्क्यू करणार आहे. धामण जातीचा साप आहे. धामण या सापावरती तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने जाळीदार ही डिझाईन आहे, नक्षी. तर हा धामण साप आहे, बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने. हो धामीन. ओके. तर एखादा विचार असतं तर आपण इकडेच कडेला बॅग सेट करून काय केलं असतं, त्याला पॅक केला असता. त्याला थोडंसं बाहेर घेऊ आपण, माहिती देऊ आणि पॅक करू आणि पुन्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये व्यवस्थित असं त्याला आपण मुक्त करूया. मावशी भीती वाटते का? सापाची भीती वाटते का नाही? भीती कसं वाटत नाही सरपाची. मी पक्कड सर्प मारले पण आज ह्याला मारत होते. माझ्या बरोबर एक पोरगा बी जरा राहत होता, नाही तिला मारत होते मी. पण आता मारू नका इथून पुढं. त्यांना तुम्ही फोन करा ना 24 तास कधी पण. तर शो आहे ग्रामीण भागामधले अंधश्रद्धा. साप ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस लोक काय करतात माहिती आहे का, भीतीपोटी. का तर प्राणी असतात, लहान मुलं असतात आणि जे मोठे म्हणजे जे जेंट्स जे घरचे असतात ते काय करतात शेतामध्ये गेलेले असतात अशा पद्धतीने. आणि लेडीज घरी असते, त्याच्यामुळे काय करतात नाईलाजाने ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना सापा मारायला लागतो.
तर सर्व शेतकऱ्यांना माझी एक नम्र विनंती की तुम्ही साप मारू नका, जवळच्या प्राणी मित्रांना कॉल करा. किंवा आता इकडं धाराशिव या भागात मुरुममध्ये मी काय करणार आहे, स्क्रीनवरती तुम्हाला नंबर देणार आहे यांचा, तुम्ही त्यांना कॉल करू शकता. दिवस रात्र कधी कॉल करा, पण सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका. आणि सर्वात प्रथम या भागातील जो शेतकरी वर्ग आहे त्यांना मी एकच सांगू इच्छितो, तो म्हणजे असा की हा धामण जातीचा जो साप आहे हा खऱ्या अर्थाने आपला मित्र आहे, शत्रू नाही. कारण शेतामध्ये काय होतं माहिती आहे का, जो उंदीर आहे तो नासाडी करत असतो आपल्या धान्यांची, आणि त्यांना चांगल्या प्रकारे आळा घालण्यासाठी हा धामण जातीचा जो साप आहे आठवड्याला जरी नाही म्हटलं तरी किमान तुम्ही पाहू शकता 3 ते 4 उंदीर आरामशीर फस्त करू शकतो. त्याच्या साईजवरती डिपेंड असतं. तर हा एक आपल्या भागातील बिनविषारी जातीचा धामण साप. तोंड एक छोटं बघू शकता, तोंडाखाली उभ्या काळ्या रेषा. आणि पिवळा म्हणजे धामण साप ना मित्रांनो. तर जास्त वेळ न घेता आपण काय करणार आहे, हा जो साप आहे आपण काय करू, पॅक करून घेणार आहे. मुका जित्राब आहे आणि तो चांगल्या प्रकारे आपला शत्रू नाही, मित्र आहे. त्यामुळे सापाला कोणी मारण्याचा प्रयत्न करू नका. शेपटी ही पूर्णपणे जाळीदार असती. झपाट्याने वाढ होत असल्या कारणाने शेपटी ही टोकदार असते. धामण साप हा मुळातच बिनविषारी आहे. अंधश्रद्धेपोटी लोक काय करतात, सापा म्हणतात की शेपटीमध्ये काट आहे. ही एक बिलकुल अंधश्रद्धा आहे. सापाला कोणी मारण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. जवळच्या सरपंचाला कॉल करा, ते तुम्हाला दिवस रात्र नक्कीच मदत करतील.